अल निनोचा प्रभाव आता या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये जाणवायला सुरुवात झाली असून जर बघतोय तर तब्बल आता जुलैचा अर्धा महिना उलटला तरी देखील या ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा शेतात पुरेसा असलेला पिकांना पाऊस या ठिकाणी झाले नाही। हवामान विभागाने गेल्या काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी अंदाज वर्तवला होता। शेतकऱ्यांना आव्हान देखील केलेलं होतं की मुबलक जोपर्यंत पाऊस पिकांना किंवा जमिनीची ओल या ठिकाणी होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नका। मात्र आता 15 जुलैच्या जवळपास या ठिकाणी जुलैचा अर्धा महिना उलटला असतानाही शेतकऱ्यांना आता आकाशाकडे बघायची वेळ आलेली आहे। मी अशाच एका जळगावच्या नशिराबाद परिसरामधील एका शेतामध्ये आहे। या शेतकऱ्याने आता आपल्या या शेतामध्ये तुषार सिंचनच्या माध्यमातून जी दुबार पेरणी केलेली आहे त्यावर कुठेतरी आपलं बीज उगवावं, कुठेतरी त्यातून उत्पन्न व्हावं, याच अनुषंगाने जे उन्हाळ्यामध्ये ज्या तुषार सिंचन वापरलं जातं ते तुषार सिंचन आता थेट त्याने अख्ख्या भर असलेल्या ज्या जुलैच्या या महिन्यामध्ये वापरताना दिसून येत आहे। नेमकी पहिली पेरणी केली तुरीची, मात्र ती या ठिकाणी उगवली नाही। त्यामुळे पुन्हा या ठिकाणी शेत तयार करून शेतकऱ्याने आता आहे हे दुसऱ्यांकडनं उसनवार आणून या ठिकाणी पेरणी केली आहे। दुबार पेरणी केल्यानंतर आता तरी कुठेतरी पीक उगेल आणि कुठेतरी उत्पन्न होईल याच आशेने या ठिकाणचा शेतकरी आता धडपड करताना दिसून येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी सुद्धा शेतकरी आहेत। आता काय सांगाल, पहिली पेरणी केली मात्र पीक आलं नाही, आता दुबार पेरणी आणि तुषार सिंचन तुम्ही या ठिकाणी वापरताना दिसून येतं, काय प्रतिक्रिया? कारण आताही जर का तुषार सिंचनचा वापर केला नाही तर त्या ठिकाणी हे पीकही निघणार नाहीये, ते जमिनीच्या वरती येणार नाही आणि शेवटी तुषार सिंचनचा वापर करून पण ते येईल की नाही याची शक्यता कमी असते। परंतु एक जगवण्यासाठी आधार म्हणून आपण त्याचा वापर त्या ठिकाणी करतोय। परंतु आज फक्त आपल्याकडे सोय अवेलेबल झाल्यामुळे आपण ते करू शकतोय। परंतु जर का पाऊस नाही आला तर शासनाने कृत्रिम पावसाचा विचार करणं त्या ठिकाणी फार गरजेचं राहणार आहे। कारण जे काही पिकं लोकांची आलेली आहे, जमिनीच्या बाहेर निघालेली आहे, त्या पिकांनाही आज पावसाची खूप मोठी गरज आहे। आणि हे जर का असंच चालू राहिलं तर ते पिकही त्या ठिकाणी नष्ट होण्याचं त्या ठिकाणी धोका राहील। हर्षल दादा, काय या पहिले पेरलेलं होतं, आता काय पेरलेलं आहे? म्हणजे पाऊस झाला नाही त्यामुळे तुम्ही दुबार पेरणी केली आहे, काय वाटतं आता तरी कुठेतरी उत्पन्न होईल का? आता उत्पन्न घटणार आहे याच्यात 100% घटणार आहे, एवढं 100% आहे, त्याच्यात घट होणार आहे। कारण आज जुलैचा आपला जवळपास अर्धा महिना उलटून गेलेला आहे, म्हणजे उशीर झालेला आहे। साधारणतः आपल्या पेरणीची 20-22 जूनची तारीख असते, त्या हिशोबाने जवळपास 1 महिन्याचा त्या ठिकाणी कालावधी उलटून गेल्यानंतर आता ही पेरणी झालेली आहे। त्याच्यामुळे हे येईल किंवा किती येईल याची शंका त्या ठिकाणी मनात ठेवूनच आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, करण्याचा प्रयत्न आहे। पण शेवटी हातात येईल नाही येईल हा पुढचा विषय राहणार आहे। परंतु खाली आपण शेतकरी, शेवटी आपण काडी आई शेवटी खाली ठेवू शकत नाही, त्याच्यामुळे करण्याचा प्रयत्न आहे। शेवटी जे होणार आहे ते निसर्गाच्या हातात आहे आणि निसर्ग जे देईल ते शेतकऱ्याला घ्यावंच लागणार आहे। निश्चितच आपण बघतोय तर आता जवळपास अर्धा जुलैचा महिना उलटतोय, तुमच्या शेतामध्ये या ठिकाणी तुषार सिंचन लावलेलं आहे। पहिली पेरणी कधी केलेली होती आणि त्या ठिकाणी आता दुसरी पेरणी काय सांगता येईल? जूनला आम्ही पहिली पेरणी केलेली होती, एकदम पातळी आणि नंतर आम्ही परत पेरणी केली नवीन बिजही आणून आणि आता हे उगवण्याचा प्रयत्न चाललाय। पण त्या दिवसापासून एक पीठ पावसाचा थेंब नाही आहे। जर समजा शासनाने जर पाऊस पाडायचा प्रयत्न केला तर काही थोडंफार हे बाजूवाल्यांचं बी चांगलं होईल आणि आमच्याकडून चांगलं होईल। निश्चितच आपण बघितल्या की या शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की कुठेतरी कृत्रिम पावसाची अपेक्षा या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेली आहे। 30 जूनला आम्ही पहिली पेरणी केलेली होती मात्र ती उगवली नाही, मात्र दुसरी पेरणी या ठिकाणी दुबार पेरणी करून देखील आता तेव्हापासून तर आतापर्यंत कुठल्याच प्रकारचा एक थेंबभर सुद्धा या ठिकाणी पाऊस पडलेला नाही। त्याचमुळे आता शेतकऱ्यांना उन्हाळ्यासारखं आपलं पीक वाचवण्यासाठी थेट खरीप हंगामात देखील आपण जर बघतोय तर तुषार सिंचनचा वापर करताना आता शेतकरी राजा ग्रामीण भागातला दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।